पहिला आपण काय करूयात, वॉटर चार्जिंग बघूयात. ठीक आहे, फूड अँड वॉटर चार्जिंग. चला, कोणाकडे पाण्याची बाटली असेल तर पाण्याची बाटली घेऊन या. एक कोणी घेतला तरी चालेल. प्रॅक्टिकली पहिला बघून घ्या आणि मग आपण काय करूया, तुम्ही डेली प्रॅक्टिस करू शकता. कोणी एकाने पाण्याची बॉटल घेऊन या. माझ्याकडे बघा अशी एक बॉटल आहे. आता काय करायचं सांगतो. ही पाण्याची बॉटल आहे. ठीक आहे, याची कॅप ओपन केला तरी चालेल. मी आता ओपन करत नाही कारण चुकून काही झालं तर लॅपटॉपवर जाईल सगळं. ठीक आहे, तर ही कॅप ओपन करायचे, जमिनीवर व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि याला काय करायचंय की रेकी कॉल करायचंय. रेकी कॉल तुम्हाला परवा दिवशी शिकवलं आहे, बरोबर आहे. चला, मी परत एकदा सांगतो रेकी कॉल काय आहे. मांडी घालायचं, डोळे बंद करायचे, डीप ब्रीथ करायचं. एक 5 6 10 वेळा 11 वेळा डीप ब्रीदिंग केल्यानंतर एक प्रार्थना करायची की मी दिव्य रेकी शक्तीचा आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरूंचा आभारी आहे. तुमचे जे कोणी गुरु इष्ट गुरु असतील, मानत असाल, दैवत असाल तुमचं ते. त्याच्यानंतर मी डॉक्टर मकाऊ उसोई यांचा आभारी आहे आणि मी माझे कुल देवी देवतांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही झाली आपली रेकी कॉल किंवा रेकी आव्हान प्रार्थना. त्याच्यानंतर इमॅजिन करायचंय की वरून ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रामध्ये आलेला आहे आणि सहस्त्रार चक्रामध्ये तो हळूहळू सगळे चक्र, 4 चक्र उजळत आहे किंवा चार्ज करत आहे, ऍक्टिव्ह करत आहे, प्रकाशमय करत आहे. आणि तो इथं येऊन मूलाधार चक्रापर्यंत गेलेला आहे. मूलाधार चक्रातून संपूर्ण शरीर चैतन्यमय करून पुन्हा कुठं आलेला आहे, अनाहत म्हणजे हृदय चक्रामध्ये आलेला आहे. जिथं हृदय तिथं बघायचं आहे. आणि हृदय चक्रातून मग दोन्ही खांद्यांमध्ये आलेले आहे ही ऊर्जा. आणि ही ऊर्जा दोन्ही खांद्यांमधून दोन्ही तळ हातामध्ये प्रवाहित व्हायला लागलेली आहे. त्याच्यानंतर प्लीज चार्ज, प्रोटेक्ट, प्लीज चार्ज प्रोटेक्ट माय पाम चक्रा, प्लीज चार्ज प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दोन्ही हाताला क्लॉकवाईज फिरवून प्लीज हील चार्ज अँड माय प्रोटेक्ट माय पाम चक्रा, प्लीज हील चार्ज अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दोन्ही हाताला फिरवलं. लक्षात येईल की तुमच्या हातामध्ये आता एनर्जी यायला लागली. आता ही एनर्जी येऊन काय करायचं, या बाटलीवर असं किंवा असं साईडला एक वरून धरू शकता तुम्ही हात. इथून दिसत नाही कॅमेरामध्ये, पण मला असं धरता येणार नाही. तर ठीक आहे, मी एक साईडला हात असा धरेन आणि एक असा धरेन किंवा दोन्ही साईडला हात धरेन. आणि मी काय इंटेन्शन देणार आहे की हे पाणी जे पण कोणी पिणार आहेत त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम झालेलं आहे. त्यांच्या ज्या काही किंवा ह्याला एक विशिष्ट आणि खास छान तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी जे कोणी ग्रहण करणार आहे त्या व्यक्तीचे आरोग्य अतिशय उत्तम आहे, उत्तम उत्तम झालेलं आहे. आणि त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना शीघ्र अतिशीघ्र पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत. मी सांगितलं ना की क्रिस्टल्स ह्याच्यामध्ये असतात. आणि आपण जे काही डोक्यामध्ये विचार चालू असतील ते विचार करत करत जर पाणी प्यायला लागलो तर आपल्याला तेच गोष्टी मॅनिफेस्ट या पाण्यातून देखील होत असतात. म्हणून आपल्याला पैशाचे देखील इश्यू असतील किंवा कुठलेही असतील तर त्याच्यावर आपण इंटेन्शन देऊन करू शकतो आपलं. तर ज्या काही व्यक्तीच्या मनोकामना असतील त्या देखील शीघ्र अतिशीघ्र पूर्ण व्हायला लागल्यात. असं करून तुम्ही काय करायचंय, 3 मिनिटासाठी हिलिंग द्यायचं याला. आणि हिलिंग दिल्यानंतर किंवा हिलिंगच्या आधी एखादी थोडीशी टेस्ट करू शकता. हिलिंग दिल्यानंतर बघायला किती छान चव आलेली असते, खरोखर होत. आणि एकदम त्याच्यातलं सगळं निगेटिव्हिटी दूर होतात, त्याची चव पण एनहान्स होते, खूप छान टेस्ट होते पाणी. असंच आपल्याला स्वयंपाकाच्या बाबतीत करायचंय. किंवा ज्या वेळेस तुम्ही भाज्या घेऊन येतात बाजारातून, तर त्या भाज्या आपण काय करायचे, स्वच्छ धुतल्यानंतर त्याला 3 मिनिटासाठी हिलिंग द्यायचं आहे. आणि म्हणायचं की हे जे कोणी आहार जो कोणी खाणार आहे, जे अन्न कोणी ग्रहण करेल त्या व्यक्तीचा आरोग्य अतिशय उत्तम असेल आणि या आहाराला अतिशय छान झालेले आहे. असं तुम्ही काय करायचंय, बघायचंय. व्हिज्युअलाइज करत बघत बघतच तुम्हाला हिलिंग द्यायचं आहे की त्याला खूप छान चव आलेलं आहे. स्वयंपाकाच्या बाबतीत देखील असं करू शकता. घरात पाहुणे आलेले आहेत आणि टेस्टी आपल्याला
माहित नाही आपल्याला टेस्ट होईल कशी होईल काय होईल, तर आपण त्या वेळेला देखील हिलिंग दिलं तरी त्या अन्नाला उत्तम चव येते आणि खूप चांगलं आवडीनं खातात सगळे लोक. तर अन्नाला देखील आपण जे काही जेवण करतो म्हणतात की नाही, जैसे खावे अन्न वैसे होवे मन, जैसे पिवे पाणी वैसे होवे पाणी. म्हणजे हे किती आपल्या शरीरामध्ये महत्वाचं काम करत असतात पाणी आणि अन्न. बनवणाऱ्याचे इंटेन्शन्स हे अगदी फास्टमध्ये कॅच करत असतात ते. ज्या इमोशन्सनं तुम्ही बनवत आहात, ज्या इमोशन्सनं तुम्ही पाणी पित आहात, तेच इमोशन्स किंवा तेच रिझल्ट तुम्हाला युनिव्हर्समधनं ते मिळणार आहेत. कारण पाणी पण खूप फास्ट मॅनिफेस्ट करण्याचं साधन आहे एक. आपल्या भावना अन्नामध्ये देखील उतरत असतात. त्यामुळे स्वयंपाक करताना आपला भाव किंवा आपल्या भावना काय आहेत किंवा आपण आपला मूड काय आहे हे देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण तोच मूड तुमचं त्याच फिलिंग तुमच्या स्वयंपाकात उतरत असतात आणि त्याच सगळ्या अँगर इश्यूज जर असेल, अँगर असेल माझा, एखादा रागात मी स्वयंपाक करतोय तर तोच राग सगळ्यांमध्ये उतरणार आहे. एखादा हळवा गोष्टीने किंवा इमोशन होऊन मी जर काय करतोय तर तेच ते जेवणामध्ये आणि इतरांमध्ये देखील जाणार आहे. ठीक आहे. एखाद्याचा द्वेष करून तळतळाट करून कोणाचा तरी डोक्यात विचार करत करत तुम्ही करायला लागलाय तर तेच फिलिंग तुमचे खाणं जे कोणी खाणार आहेत देखील शरीरामध्ये जाणार आहे, मनामध्ये जाणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की अतिशय मूड हा व्यवस्थित असणं गरजेचं असतं. जेवण बनवताना पाणी एखाद्याला देत असतो किंवा आपण पाणी पित असतो त्यावेळेला आपले विचार शुद्ध असणं, चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्ही एखादा म्युझिक लावू शकता. स्वयंपाक करायला फार कंटाळा येतो तर म्युझिक लावून म्युझिक ऐकत तुम्ही करू शकता. त्याच्यातून खूप चांगलं मॅनिफेस्ट होऊ शकतं तुम्हाला किंवा चांगले रिझल्ट तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे. ओके. सो लेडीजनी तर फार महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की स्वयंपाक बनवताना आपला मूड हा कसा आहे, विचार डोक्यामध्ये काय चालू आहेत हे खूप महत्वाचं आहे. मॅटर करतं आपल्या मुलांवर, सासू सासरे, आई व आई वडील, आजोबा आजी असतील, मिस्टर असतील, मिसेस असतील, कोणी म्हणजे जे तुमच्या हातचं खाणार आहे ना, त्या व्यक्तीला ती चव किंवा तोच फिलिंग्स त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की हा काय म्हणतात, पण जे काही बनवतो ते खूप प्रसन्न मनानं असलं पाहिजे. लक्षात आलं? तर त्याला हिलिंग द्यायचं आहे व्यवस्थित आणि ते हिल करत करत आपल्याला काय करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. लक्षात आलं? आता नेक्स्ट आपण बघूयात शिबॉल. इथपर्यंत लक्षात आलं का तुमच्या? समजलं नसेल तर विचारा परत आपण. ची बॉल आपल्याला काय करायचंय, आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी देखील आपण ची बॉल वापरू शकतो. इथं बघा तुम्हाला दिव्य प्रकाश दिसतोय एक असा, भरपूर प्रकाश हातामध्ये आणि तो गोल चेंडू सारखा दिसायला लागलेला आहे. दिसतोय ना? तर हा आपल्याला काय करायचं, ची बॉल आता तयार करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत, परत एकदा अगदी असा रेकी कॉल करून मग करायचं आहे आपल्याला. पण आता मी प्रॅक्टिकली दाखवते तुम्हाला 2-2 मिनिटाच्या सेशन्स मध्ये. चला सगळ्यांनी हात घासायचे, प्रॅक्टिकल करायचं आपल्याला, रिझल्ट पाहिजे. ठीक आहे. हात घासले, जरा बघा थोडं दूर जवळ दूर करून बघा. आता काय करायचंय, जसं आपण लाडू वळत होतो की नाही, तसं एखादा गोळ होतो की नाही, तसं आपल्याला हे करायचंय. हळू गोल गोल हाताला थोडासा कर्व ठेवायचा. कारण असं सरळ ठेवला तर तो लाडू किंवा गोलाकार पडणार कुठेतरी. ठीक आहे. दोन्ही हातानं वळा व्यवस्थित. बघा आता तुमच्या हातामध्ये ती गोलाकार स्पर्श जाणवणार आहे तुम्हाला. आणि खूप फास्ट इझी तुम्हाला लगेच लक्षात येतं त्या गोष्टी होतातच या गोष्टी. ठीक आहे. बघा तुम्हाला तो एक चेंडू जाणवेल आता. हा चेंडू आता तुम्हाला काय करायचंय, असा अलगद धरायचंय. तुमच्या सहस्त्रार चक्र इथं माझं, सहस्त्रार चक्रामधून अलगद असा आतमध्ये सोडायचंय शरीरामध्ये. व्हिज्युअलाइज करायचं, डोळे बंद करायचे, व्हिज्युअलाइज करायचे की तो आता सहस्त्रार चक्र उजळले, चक्र सगळे 7 चक्रांमध्ये ते पोचायला लागले हळू हळू हळू. आणि संपूर्ण ही जी तो दिव्य प्रकाश होता तो सगळ्या शरीरामध्ये पोचला. नखांपासून ते पार केसांच्या मुळापर्यंत, पायाच्या नखांपर्यंत सगळीकडे तो उजेड पोचलेला आहे.
भरपूर एनर्जी मला मिळालेली आहे आणि त्याच एनर्जीमुळे मला रेकी ऊर्जेचं एक संरक्षण कवच मला प्राप्त झालेलं आहे, असं बघायचंय. माझ्याकडे एक शिल्ड तयार झालेलं आहे, जेणेकरून माझ्याकडे कुठली नकारात्मक बाधा येणार नाही, कुठल्या काय म्हणतात, काही अशा निगेटिव्ह घटना घडणार नाहीत आपल्याबरोबर. यासाठी आपल्याला काय करायचं, हा ची बॉल काय करायचा आहे, हातात तयार करायचा व्यवस्थित असा, चेक करायचा आहे हातामध्ये आहे आपल्या आता, आणि मग तो हळू अलगद घेऊन डोक्यापाशी घेऊन 7 चक्रामध्ये आपल्याला तो फिरवायचा सगळीकडे आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरलाय असं इमॅजिन आपल्याला करायचंय. आणि इंटेन्शन काय द्यायचंय की हा जो ची बॉल होता त्या बॉलच्या एनर्जीमुळे रेकीचे मला एक संरक्षण कवच लाभलेले आहे, किंवा इतरांना तुमच्या घरच्यांना देखील देऊ शकता, मुलांना देऊ शकता. बाहेर कोण पडणार आहे, मिस्टर तुमचे असतील किंवा मिसेस बाहेर पडणार असेल, जॉबला जातात, रोज मार्केटिंग करतात, बाहेर फिरणं असतं, बसनं जाणं असतं, कुठेही प्रवास करणं असतं, तर अशा वेळेला तुम्ही संरक्षण घेऊ शकता ह्या ची बॉलच्या माध्यमातून स्वतःला. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या? 7 चक्र इमॅजिन करायचे, सगळ्यामध्ये हळूहळू तो पोचत चाललाय तो उजेड, आणि तोच उजेड सगळीकडे शरीरामध्ये पोचलाय, नखापर्यंत, हातांच्या पायापर्यंत, नखांपर्यंत, केसांपर्यंत पोचलाय, सगळं अगदी दिव्य झालेलं आहे. जे काही निगेटिव्हिटी होती ती सगळी बाहेर पडून गेली आहे आणि दिव्य असं शरीर प्रसन्न असं ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पसरायला लागलेलं आहे, असं इमॅजिन करायचं. ओके, हीच गोष्ट तुम्ही घरच्या याच्यासाठी देखील करू शकता. घर चार्ज करायला आपलं, बरोबर आहे. घर चार्ज करताना, घर प्रोटेक्शन, आपल्याला कुठं तर बाहेर गावी चाललेलो आहे आपण, किंवा आठवड्यातून 2 वेळा तर आपल्याला हे रोज आपल्याला करायचंय. कारण कसं असतं, ही घरामध्ये माहित नाही आपल्याला, आपण पण कुठून फिरून आलेलो असतो, कुठं कुठं जाऊन आलेलो असतो, किंवा इतर एखादी कोणी व्यक्ती आली आपल्याकडे, तर ती कुठून आलेली असते आपल्याला माहित नसते. खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या त्याच्यासोबत वाहून येत असतात. जाणून बुजून कोणी येत नसतं, पण त्यांना देखील माहित नसतं की कोणती एनर्जी त्यांच्या सोबत आलेली आहे. तर अशा वेळेला ते निघून जातात, पण त्या एनर्जी जर इतर ह्याव बरं वाटलं तर ते इथंच राहतं घरामध्ये. आणि मग माहित नाही आपल्याला की सगळं छान होतं आणि कोणतं अचानक आजारी पडायला लागलं. अगदी सगळं छान होतं, हसत खेळत होते आणि सगळे एकमेकांबरोबर भांडायला लागले. हा, व्यवस्थित काम चालू होतं माझं, पैसा महिन्याच्या महिन्याला येत होता, आठवड्याला येत होता, रोज पैसा येत होता. आता अचानकच थांबला बुवा सगळं, काय माहिती काय झालं. होते की नाही असं करायचं बघा. तर ह्या सगळ्या गोष्टी न होण्यासाठी आपल्याला काय करायचंय, की आपलं घर देखील संरक्षण द्यायचंय घराला. कसं द्यायचं, कारण घराला पण ऑरा आहे, बरोबर आहे का? घराला पण ऑरा आहे, तो देखील बिघडतो. कसं संरक्षण द्यायचंय, हाच चिबॉल व्यवस्थित तयार करायचा आहे सगळा. थोडा मोठा चिबॉल तयार करायचा यावेळी, जरा एकदम थोडा मोठा तयार करायचा, तो असाच धरायचा. आपल्या मेन गेट पाहिजे जायचं, मेन डोअर, आपलं घराचा जो प्रवेशद्वार आहे, आतमध्ये हॉलमध्ये येतो आपण, तिथं हा व्यवस्थित धरायचा असा असा. आणि तो काय करायचा, घरातल्या दिशेला करायचा आतल्या बाजूला, आणि तो आतल्या बाजूला फेकायचा. इमॅजिन करायचं तो बॉल जमिनीवर आला आणि तिथून सगळा जो काही दिव्य प्रकाश त्याच्यामध्ये साठला होता तो सगळा बाहेर पसरला. पालकचं पनीर केलं. पनीर बिर्याणी नंतर करा, ठीक आहे. पहिला ची बॉल तयार करा, मग नंतर पालक पनीर करा, अजून जास्त त्याची. तर हा ची बॉल घ्यायचा, आपल्याला जमिनीवर आपटायचा आहे, जेणेकरून ती सगळी एनर्जी किंवा त्यातले जो दिव्य प्रकाश म्हणतो ना आपण, तो एक असा कुठल्याही एखाद्या मूवीमध्ये, म्हणजे सायफाय मूवी असतील किंवा अशा सुपर पॉवरवाल्या मूवी असतात, त्यात तुम्हाला तो इमॅजिन असतो बघा, निळसर असतो प्रकाश किंवा एकदम ब्राईट लाईट असते, तर तेवढं व्हिज्युअलाइज आपण करू शकतो. तर तो सगळीकडे पसरायला लागलाय, हळूहळू हॉलमध्ये पसरलाय, त्याच्यानंतर किचन मध्ये गेलाय, बेडरूम मध्ये गेलाय, गॅलरीमध्ये पसरलाय, सगळीकडे तो पसरलाय. आणि त्याच्यामुळे काय झालंय, वारा क्लीन झालाय, निगेटिव्ह सगळ्या गोष्टी निघून गेल्यात, घरातल्या प्रत्येक वस्तूला माझ्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे.
असं बघायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मग इंटेन्शन द्यायचं की हा ज्याची बॉल आहे तो ची बॉलमुळे मला, माझ्या घरातील लोकांना, माझ्या घरातील वस्तूंना कायमस्वरूपी किंवा दिव्य रेखी शक्तीचे संरक्षण कवच लाभलेले आहे. धन्यवाद, 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे. मी पासून सांगतोय की कुठल्याही गोष्टीला धन्यवाद म्हणणं गरजेचं आहे, ग्रॅटिट्यूड करणं गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे, कारण आपण किंवा त्या दिव्य रेखी शक्तीमुळे असेल, ब्रह्मांडामुळे असेल, आपलं खूप सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथून पुढे होणार आहेत. तर आपल्यामध्ये तो ग्रॅटिट्यूड, तो एक भाव असणं गरजेचं आहे, नम्रपणा असणं गरजेचं आहे की आपल्याला इतकं चांगली मदत मिळते आपल्या घराला. फक्त बघा, आपल्या इमॅजिनेशन्सनं सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट घडत असतील रेकीच्या एनर्जी बरोबर, तर किती पॉवरफुल गोष्टी आपल्याला मिळत आहेत. बरोबर आहे का? कधी विचार केला होता की की म्हणजे पिक्चरमध्ये अशा गोष्टी बघितल्यात आणि मी देखील त्या गोष्टी करू शकतो. मी देखील हाताने माझ्या कुणाला जर हिलिंग देऊ शकतो. मी देखील हाताने इथं बसल्यानंतर अमेरिकेत असेल एखादा व्यक्ती, दुबईत असेल एखादा, आफ्रिकेत असेल, लंडनला आहे, युकेला आहे, सॉरी USA ला आहे, हा, कुठेही असेल एखाद्या व्यक्तीला मी इथं बसून मी हिलिंग देऊ शकतो, त्याला व्हायब्रेशन्स देऊ शकतो. कधी विचार केला होता का? पिक्चर मध्येच होतं त्या सगळ्या गोष्टी, होते की नाही? पण आता तुम्हाला ही जशी प्रॅक्टिस कराल तस तसं तुम्हाला लक्षात येणार आहे की आपण खरोखर एक सुपर नॅचरल पॉवर आपल्याकडे आहे, खरोखर आहे. तर तुम्ही म्हणाल की काय, एक बॉल घ्यायचा हातात तयार करायचा, काहीच नाही आहे, तरी पण इमॅजिन करायचं, ते टाकून द्यायचं आणि शरीर होतंय. होतंय. करून बघा, प्रॅक्टिकली करून बघा. खूप म्हणजे खूप पॉवर आहे या इमॅजिनेशन्सवरच. आपलं माहिती आहे ना, इमॅजिनेशन किंवा व्हिज्युअलायझेशनवरच आपण बऱ्यापैकी 99% सक्सेस झालेला असतो. 1% असतो तो फक्त काय आहे की ब्रह्मांडाकडून आपल्याकडे मिळायला हवा आहे, इतकंच. जो काही लागणारा वेळ आहे तोच. त्यामुळं कसं आहे की तुम्ही हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जे काही गोष्ट तुम्ही करत आहात ती 100% त्याच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. इतकं डीपली तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, फेथ असणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्हाला ही एनर्जी काय आहे आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला 100% येईल. प्रॅक्टिकली खूप महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. त्याशिवाय काहीही होत नाही. हे लक्षात ठेवा. प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे. लक्षात येईल इथपर्यंत? जे काही आज प्रॅक्टिस दिल्यात आजपर्यंतच्या, त्या सगळ्या रेकी कॉलचं ती इमॅजिनेशन असू दे, बघा सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी व्हिज्युअलायझेशनच सांगितलं. इमॅजिन करा, इमॅजिन करा. बरोबर आहे का? का सांगितलं असेल? कारण जसं आपण इमॅजिनेशन करत जाणार आहोत तसं ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसणार आहे, आणि सबकॉन्शियस माइंडच आहे जे आपल्याला हवं ते सगळ्या गोष्टी मिळवून द्यायचं. कॉन्शियस माइंड काहीही करू देत नाही आपल्याला. ते आपण जागा आहे तोपर्यंत जागा असतं, आपण झोपतो ते. पण 24 तास सबकॉन्शियस माइंड जागा असतंय, आणि त्याला आपल्याला सबकॉन्शियस माइंडला आपली मैत्री करायची आहे. कॉन्शियस माइंडची आपल्याला जास्त ओळख ठेवायची नाही, सबकॉन्शियस माइंडची आपल्याला जास्त मैत्री करायची आहे. त्यासाठी व्हिज्युअलायझेशन असतील, अफर्मेशन्स असतील, त्याच्यानंतर इमॅजिनेशन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा सबकॉन्शियस माइंडचा आपल्यावर विश्वास बसण्यासाठी, आपण जे काही करत आहोत, जे काही मागत आहोत, त्या गोष्टी आपल्याला, हा बाबा खरोखर याला हव्या आहेत या गोष्टी, हा विश्वास त्याला मिळवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला हे व्हिज्युअलायझेशन करत राहायचं आहे, आणि व्हिज्युअलायझेशनच आपल्याला या गोष्टी सगळ्या करण्यासाठी, या गोष्टीत रिझल्ट मिळवून देण्यासाठी, सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचण्यासाठीच आपल्याला मदत करत असतो. बघा, खूप वेळ तुम्ही देखील व्हिज्युअलाइज केला असाल. बघा, बसमध्ये बसलोय, गावाकडे चाललोय, आणि जे इतकं ते म्हणजे एक्साइटेड असतो आपण की हा, अरे ह्या ह्या याला जाऊन भेटायचं आहे, तो ते भेटणार आहे आपल्याला, हा असा म्हणेल, तो तसा म्हणेल. किती व्हिज्युअलाइज करत असतो आपण. ती, अरे तो एक, ते आजोबा एक असायचे, ते आपल्या सारखे येतात आता गप्पा मारायचे, ते असतील का आता, ते कुठं असतील? म्हणजे बरोबर आहे. आणि माझी मैत्रीण आहे, ती लेडीज असतील तर माझं असतील, माझी मैत्रीण आहे.
आता ती आल्या गावाला, तिला वेळ मिळतोय की नाही, का आपण जाऊन डायरेक्ट हे करू का, तिलाच बोलवू, फोन करू का नको, मग ती मी समोर बघितल्यानंतर मला ती कशी रिॲक्ट करेल. बघा किती डोक्यात विचार असतात. बरोबर आहे. खूप वेळ आपण न सांगता गेलेलो असतो अचानक द्यायचं म्हणून, तर त्यावेळेला देखील आपण खूप डोकं रंगत असतं आपलं. म्हणजे तो 1 तासाचा प्रवास असू दे नाही तर 5 तासाचा प्रवास असू दे, आपण त्याच्यामध्ये खूप रंगलो जातो, डीप मध्ये जातो की हा, मग मी अचानक गेलो ना, आई असे म्हणेल, आई अशी रिॲक्ट करेल, आई तशी रिॲक्ट करेल, बाबा असे रिॲक्ट करतील, भाऊ बहीण कोण असेल, मित्र मैत्रिणी असतील. हे व्हिज्युअलायझेशनच आहे ना. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळा स्पेशल कोर्स करायची गरज नाहीये. बरोबर आहे का. फक्त आपल्याला पॉझिटिव्ह आणि आपल्याला जे काही गरजेचं आहे, जे काही मला पुढे फ्युचरमध्ये मला हवंय असं मला वाटतंय, त्या गोष्टीसाठी मला व्हिज्युअलायझेशन करायचंय. बस तेवढंच आहे. ती गोष्ट मला बघायचा प्रयत्न करायचा आहे. ती गोष्ट जशीच तशी घडलेली आहे असं बघायचा प्रयत्न करायचा आहे. जसं मी सांगितलं की बॉल घरामध्ये टाकून द्या आणि तो इकडे तिकडे पसरलाय. इतकंच बघायचं आपल्याला रोजच्या रोज. आता प्रोटेक्शन होती त्याचं. रेकी काम करते, वर्क करते, इफेक्टिव्हली काम करते. लक्षात येते. खूप महत्वाचा आहे हा भाग, की गरजेचं असतं माहीत असणं. व्हिज्युअलायझेशन तर खूप महत्वाचं लाईफमध्ये, जे कुठेही जा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मदत करणार आहेत. बस मिनिट. बघा आता काय काय झालं आपलं. हिस्ट्री ऑफ रेकी झालेली आहे. रेकी म्हणजे काय झालेलं आहे हे फॉरगिव्हनेस. आपल्याला प्रॅक्टिसेस काय काय करायचे आहेत हे लक्षात असू द्या. रोजच्या रोज करायचा आहे. आळस केला तर तुम्हाला काहीही रिझल्ट मिळणार नाहीत. परत नेक्स्ट बॅचमध्ये तुम्ही असाल, परत ते शिकाल, परत निघून जाल, परत नेक्स्ट बॅचला ते याल, तुम्ही परत निघून जाल. बरोबर आहे. तुम्हाला जर लाईफमध्ये रिझल्ट हवे असतील तर सगळ्यात पहिलं काम करायचं आहे हे, आपण फॉरगिव्हनेस मेडिटेशन गेलो होतो, लोकांना क्षमा आपल्याला सांगितलं होतं तुम्हाला, आणि ते डोळ्याला बघायचं सांगितलं होतं व्हिज्युअलायझेशन, ते आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर हे प्रिन्सिपल्स आपल्या लाईफमध्ये फॉलो करायचे आहेत. आय विल नॉट अँग्री, नॉट वरी, ग्रेटफुल असणार आहे मी, ऑनेस्टली काम करणार आहे आणि सगळ्यांबद्दल मी दाखवणार आहे. हे रोजच्या रोज आपल्या लाईफमध्ये ऍप्लिकेशन्स करायचे आहेत. त्यानंतर हो ओपन प्रेस सांगितली होती, हे 4 फ्रेज, हे पण रोज तुम्हाला श्वासासहित सांगितलं होतं मेडिटेशन, ते रोजच्या रोज करायचं आहे तुम्हाला. त्यातून तुम्हाला 100% रिझल्ट मिळायला लागणार आहेत. जे काही कार्मिक रिझल्ट, कार्मिक बंधनं असतील तुमची, जी काही कर्म आडवी येत असतील तुम्हाला आज तुमच्या प्रगतीला, किंवा आज काही जे गोष्टी स्ट्रगल करतात त्या गोष्टीचा, तर त्या गोष्टी तुम्हाला हळूहळू ही 4 शब्द, ह्या 4 वाक्य तुम्हाला बाहेर काढायला मदत करणार आहेत. पूर्ण विश्वास ठेवा आणि ही सगळ्या गोष्टी करायला चालू करायच्या आहे. उद्या तुम्हाला, उद्यापासूनचा, आता केला असाल नसाल माहित नाही, रोज करताय नाही माहिती, पण उद्यापासून हे कंपल्सरी आपल्या आयुष्याचा एक भाग आहे असं समजून करायचं आहे. अफर्मेशन देखील सांगितलेल्या. मग आपल्या शब्दात किती ताकद असते. त्या शब्द आपल्याला अगदी काय म्हणतात आपण, विचार करूनच वापरायचे आहेत. 10 वेळा ते बघायचे, बाबा हा त्यातून काय व्हायब्रेशन्स येतील, काय रिएक्शन्स येतील, काय प्रॉब्लेम्स होतील का नाही. त्यामुळेच आपल्याला, त्यानंतरच आपल्याला इतरांबरोबर बोलायचं आहे. किंवा रादर कुठल्याही गोष्टीमध्ये आपण ॲफर्मेशन जरी स्वतःला करत आहोत, तर त्याच्यामध्ये देखील मध्ये शब्द पॉझिटिव्ह आहेत का नाही, निगेटिव्ह आहेत ते बघून मग करायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलं ऑरा आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे रोजचा. ऑरा क्लिन्झिंग कसा करायचं ते सांगितलेलं आहे, मिठाच्या पाण्यात वगैरे आपण आंघोळ करू शकता. ठीक आहे. अजून तुरटी आहे, ती देखील पाण्यामध्ये थोडंसं फिरून आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. घरामध्ये फरशी वगैरे पुसताय, घराचा ऑरा क्लीन करायसाठी तुम्ही मिठात वापर करू शकता. 1-2 वेळा आठवड्यातून 2 वेळा फरशी तुम्ही मिठाने पुसला तरी तुमच्या जे एनर्जी, बॅड एनर्जीज असतील, निगेटिव्ह एनर्जी असतील ते निघून जातात. त्याच्यानंतर काय करायचंय की अगरबत्ती ओवाळतोय तर अँटी क्लॉकवाईज फिरत जायचंय, त्यातून बघायचंय की सगळ्या निगेटिव्हिटी त्या धुरामध्ये किंवा त्या अग्नीमध्ये भस्मसात झालेले आहेत. ठीक आहे. किंवा धूप दाखवतोय आपण, त्यावेळेला देखील तेच करायचं की त्याच्यामध्ये जे काही घरातल्या निगेटिव्हिटी असतील सगळ्या कोपऱ्यांमधनं फिरत 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 अँटी क्लॉकवाईज यायचं आपल्याला.
अँटी क्लॉकवाईज कळत नसेल तर बघायचं की जमिनीवर घड्याळ ठेवल्यावर कुठल्या दिशेने काटा फिरतो त्याच्या उलट दिशेनं आपल्या घरात फिरायचं सगळीकडे. ओके. आणि हे करायचं आहे लेडीजनी तर अगदी मनापासून करायचं आहे, कारण घरामध्ये असता तुम्ही दिवसभर, तर ती बाधा जी असते तुम्हाला त्रास देत असते. त्यामुळे तुम्ही तर पूजा वगैरे झालं, घंटी वाजवणे त्यांना देखील होतं, तर सगळ्या घरामध्ये अँटी क्लॉकवाईज घंटी वाजवत गेला तरी देखील निगेटिव्हिटी व्हायला पडायला लागते. आनंदी वातावरण राहील, बाकी काय नाही. आनंदी राहाल म्हणजे हेल्दी राहाल, सगळे प्रसन्न असतं, लोकांना येऊन बसले की बसावंच वाटतं, इतकं छान घर असतं आपलं. त्यानंतर सांगितलंय साफसफाई पण पाहिजे, पसारा टाकला नाही पाहिजे, उठल्या उठल्या अंथरून घडी घातलं, पॅक केलं, मग आपल्या कामाला लागायचं. साफसफाई राहिली इतकं आपल्याला घराचा ऑरा क्लीन राहतो. ठीक आहे. अजून 7 चक्राबद्दल बघा, व्हिडिओज परत परत बघा आणि त्याच्यात बघा तुम्हाला नेमकं कुठले दोष किंवा कुठला त्रास होत असेल तर तो नेमका कुठल्या चक्रामुळे आहे, त्याचे बीज मंत्र दिले ते पण करा. ठीक आहे. वॉटर चार्जिंग, फूड चार्जिंग केलेलं आहे. रेकी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला फरक पडणार आहे बघा. काल शिकले रेकी आपल्याला फायनान्शियल इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, मेंटल इश्यूज आहेत, कॉन्फिडन्स रेस होतो, परवा सांगितलेलं आहे तुम्हाला. तर लेवल 1 लेवल पर्यंतच नाही आहे. लेवलमध्ये तुम्हाला फार तर फार 10% एनर्जी तुमची बूस्ट होते, इन्क्रीज होते. लेवल 50% जर वाढवायचे असेल तर सेकंड थर्ड लेवल तुम्हाला करावी लागेल. थर्ड लेवलला 100% तुमची एनर्जी ही बूस्ट व्हायला मदत होते. जे काही तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते तुम्हाला मिळायला सहज मिळायला लागतं. स्ट्रगल कमी होतं आपल्या लाईफमध्ये. आणि प्रत्येक एरियाजमध्ये आपल्या लाईफमध्ये जे जे काही इश्यूज असतील ते हळूहळू सॉर्ट आउट व्हायला लागतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आतापर्यंत जे काही स्ट्रगल होतं, जे काही पैशाला घेऊन असेल, रिलेशन्सला घेऊन असेल, हेल्थला घेऊन असेल, फॅमिली वाईज असेल, व्हॉट एव्हर कुठल्याही गोष्टीमध्ये जे तुम्हाला स्ट्रगल जाणवत होतं त्या सगळ्या स्ट्रगल आता म्हणजे बऱ्यापैकी कुठं निघून गेलेलं आहे. आणि मी आज म्हणतोय की मला पुढच्या आठवड्यात 10,000 रुपये पाहिजे होते, तर ते पाहिजे ते 10,000 रुपये तुमच्या खिशात आलेले आहेत हे पण तुम्हाला लक्षात येईल. मला 6 महिन्यानंतर 1,00,000 रुपये महिना मिळवायचे आहेत, ते 6 लाख रुपये 1,00,000 रुपये तुम्हाला 6 महिन्यानंतर लक्षात येईल की तुमच्या खिशामध्ये आहेत दर महिना. इतकी पॉवर रेकीमध्ये आहे. लेवल 2 लेवल 3 मध्ये जायला लागतं, त्याला लेवल 1 मध्येच राहून तुम्ही फार तर हेल्थवर तुम्ही फार तर फार तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट काढू शकता. वेल्थवर पण करू शकता, पण त्याच्यापेक्षाही जास्त जर तुम्हाला काही करायचं असेल, ह्याच्यापेक्षाही जास्त तुमचं करिअर स्ट्रॉंग करायचं असेल, लेडीज देखील बघा घरामध्येच बऱ्याच वेळ दिवसभर असतात. दुपारचे 2 ते 3 सेशनचे एक एक तासाचे क्लासेस जरी घेतलात पुढे जाऊन तुम्ही, तर तुम्हाला कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये महिन्याला मिळायला लागतात. बरोबर आहे का? तर इन्कम वाईज देखील बघितलं तर खूप जास्त याच्यामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला रेकी उपयोगी पडते. लेवल 2 पासून सिम्बॉल्स ऍड होतात, जे खूप म्हणजे खूप फास्ट तुम्हाला रिझल्ट देतात. खूप फास्ट रिझल्ट देतात. जसे की मी एखाद्या ठिकाणी उभं राहिलोय, मला जायला आता बस मिळत नाहीये, रिक्षा नाही आहे, ट्रॅफिक जाम आहे, फुल आहे, मला कोणी थांबत नाही हात केलं तरी. रेकी कॉल करा. जे काही सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स ड्रॉ करा. इंटेन्शन द्या. बघा तुम्हाला विदिन 5 मिनिट्स तुमच्या समोर रिक्षा आहे, अदरवाईज कोणीतरी तुमच्या याच्या काय म्हणतात, कुणीतरी येऊन तुम्हाला लिफ्ट दिली. इतकं पॉवरफुली काम करतं आणि करतं. मग फक्त ह्याच गोष्टीसाठी नाही आहे, तर फायनान्शियली इश्यूज पण तुमचे सॉर्ट आउट होतात. बिझनेस ग्रोथ नाही आहे कोणाचा, कोणाला जॉब आहे, जॉबमध्ये काय म्हणतात इन्क्रीमेंट पाहिजे आहे, जॉबमध्ये प्रमोशन हवं आहे, सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट हवं आहे, कोणाला ड्रीम जॉब मिळवायचा आहे. खूप सगळ्या गोष्टी आहेत. आपण लाईफमध्ये नुसतं जे काही स्ट्रगल करतोय ना, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सक्सेस जर मिळवायचं आहे, की तुम्हाला 100% रिझल्ट देते. ठीक आहे. त्यामुळं लेवल 1 पर्यंतच थांबून उपयोगी नाही आहे. तुम्हाला जर वाटतंय लेवल 2 मध्ये यायचंय तर तुम्ही खुशाल येऊ शकता. एकच मिनिट.